नमस्कार सर. नमस्कार. सर आपलं नाव सांगा. मी कॉम्रेड भास्कर राव लहाने, प्रभाग. प्रभाग क्रमांक 25 या निवडणुकीबद्दल काय प्रतिक्रिया सर आपल्या? ही निवडणूक सर्वसामान्यांच्या अस्तित्वाची निवडणूक आहे. कारण विद्यमान सरकारनं निवडणुका लांबण्यावर टाकण्याचा प्रयत्न केला आहे आणि आता परत जर सरकार आलं तर परत निवडणुका होतील की नाही हा प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणून ही निवडणूक सर्वसामान्यांच्या हिताचा निर्णय घेणारी आहे. आपला विकासाचा संकल्प काय सर? विकासाचा संकल्प इतका महत्त्वाचा आहे की गेल्या 25 वर्षापासून या ठिकाणी भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, MIM यांची सत्ता या शहरावरती गेल्या अनेक वर्षापासून आहे. परंतु मूलभूत प्रश्नांवर या सर्व सत्ताधारी पक्षांचा दुर्लक्ष केलेला आहे. म्हणून यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्याला सर्वांना कल्पना आहे, शहरवासींना कल्पना आहे, या शहराचा पाणी प्रश्न गंभीर झालेला आहे. 700 किलोमीटरचा रस्ता म्हणजे समृद्धी महामार्ग 3 वर्षामध्ये पूर्ण होतो, परंतु छत्रपती संभाजीनगर ते पैठण ही 52 किलोमीटरची पाईपलाईन पूर्ण होत नाही. यासाठी शोकांतिका कोणती आहे हे आपल्या लक्षात येईल. 52 किलोमीटर रस्ता पाईपलाईन जर पूर्ण केली असती तर या शहराच्या उशाला असलेल्या धरणातून पाणी पुरवठा हा नियमित झाला असता आणि पाण्यासाठी या शहराचे जे हाल झालेले आहेत ते झाले नसते. याला पूर्णतः विद्यमान सरकार आणि ही परिस्थिती जे सत्ताधारी आहेत ते त्यात भाजप आहे, काँग्रेसही आहे, शिवसेनाही आहे, यांना कोणालाही वगळता येणार नाही. आपल्या प्रभागामधील ज्वलंत समस्या कोणत्या आहेत सर? माझ्या प्रभागामध्ये समस्या 1 नंबरला पाण्याची आहे. पाणी 10 दिवसाला 12 दिवसाला पाणी येतं. बिल मात्र पूर्णपणे स्वीकारलं जातं किंवा आकारणी केली जाते. दुसरी समस्या आहे रस्त्याची. रस्ते आत्ताच काही केलेले होते, काही रस्ते अजून पूर्ण झालेले नाही आहे आणि झालेले रस्ते पाईपलाईनच्या नावाखाली परत उकळून टाकण्याचं काम सुरू झालेलं आहे. या ठिकाणी 30 वर्षापासून सिडकोने ही नियोजित वसाहत उभारलेली आहे. उद्यानाचं या ठिकाणी नियोजित जागा आहे, परंतु 30 वर्षापासून सदरील उद्यानाची कोणतीही विकसित करण्यात आले नाही. ज्येष्ठ नागरिकांना त्याचा लाभ देता आला नाही किंवा मुलांनाही लाभ होत नाही आहे. त्या ठिकाणी विद्यमान नगरसेवकांनी कचराकुंडी टाकलेली आहे आणि चांगली असलेली उद्यानाची व्यवस्था विस्कळीत केलेली आहे. ही एक 2 नंबरची समस्या महत्त्वाची आहे. सिडकोने अजून एक कम्युनिटी सेंटर या ठिकाणी निर्माण केलेलं होतं की सर्वसामान्य नागरिकांना कमी दरामध्ये छोटे मोठे कार्यक्रम घेता यावेत आणि त्यांचं छोटे मोठे विवाह घेता यावेत यासाठी कम्युनिटी सेंटर या ठिकाणी निर्माण केलेलं होतं. परंतु त्या ठिकाणीही कचराकुंडीचं ऑफिस करून ती सुविधासुद्धा नागरिकांपासून ओढून घेण्यात आली आहे. कोणती समस्या या ठिकाणी विठ्ठल चौकामध्ये भाजी मंडी भरते. भाजी मंडी मुख्य रस्त्यावरच भरत असल्यामुळं ट्रॅफिकला, वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो आणि छोटे मोठे अपघात सातत्याने त्या ठिकाणी होतात. महानगरपालिकेनं स्वतंत्र भाजी मंडीची व्यवस्था गेल्या अनेक वर्षापासून मागणी असून सुद्धा केलेली नाही. ही एक समस्या त्या ठिकाणी आहे. स्वच्छतेचा प्रश्न तर पूर्ण शहरामध्ये निर्माण झालेला आहे. नियमितपणे साफसफाई होत नाही, कचरा उचलला जात नाही आणि मुख्य रस्त्यावरती, मंदिराच्या कोपऱ्यावरती, शाळेच्या कोपऱ्यावरती मोठ्या प्रमाणात कचरा साचतो. हेही एक समस्याचा मोठा माहेरघर निर्माण झालं आहे. मोकाट कुत्रे आणि जनावरांचाही मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे. मोकाट कुत्र्यांनी अनेक मुलांना चावा घेतलेला आहे आणि मोकाट जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात झालेली आहे. रस्त्यावरतीच उभं राहून रस्ता अडवतात. शाळेतल्या येणाऱ्या जाणाऱ्या मुलांना त्याचा त्रास होतो आणि त्यासाठी पालकांनासुद्धा मुलांना घेऊन येण्याची ड्युटी या मोकाट जनावरांमुळे लागलेली आहे. गुन्हेगारीचं प्रमाणसुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. एकूण शहराच्या प्रमाणामध्ये मुकुंदवाडी पोलीस स्टेशनला गुन्हेगारीचं प्रमाण जास्त आहे. तर मोठा एरिया
या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आहे आणि दररोज काही ना काही घटना त्या घडत आहेत. सर्वसामान्य नागरिकाला जाणं येणं कठीण झालेलं आहे. ज्येष्ठ नागरिकांनी सुद्धा आता गेल्याच महिन्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची एक चेन म्हणजे 2-3 तोळ्याची चेन लुटाकोणी लुटलेली आहे, अंगठी लुटलेली आहे आणि महिलांच्या तर अनेक ठिकाणी पोत ओढलेले आहेत, मुलांच्या हातातले चाललेला मोबाईल ओढलेले आहेत. अशा अनेक घटना या ठिकाणी गुन्हेगारी स्वरूपाच्या घडत आहेत. त्याच्यावरही नियंत्रण करणं गरजेचं आहे. आपला स्पर्धक कोण आहे सर असं वाटतं आपल्याला? मला तसं म्हटलं तर स्पर्धक कोणीच नाही आहे. आज जेही स्वतःला स्पर्धक म्हणत असतील त्यांचंही आता सगळं पाताळ यंत्र लोकांना लक्षात आलेलं आहे. ऐनवेळीच पक्ष म्हणजे पराभवाच्या धाकाना पक्ष बदलून दुसऱ्या पक्षात जाऊन आपण निवडून येऊ अशी त्यांना इच्छा होती, परंतु तेही सुद्धा त्यांचं अडचणीत आलेलं आहे. सर्व नागरिक आणि मतदार ज्यांना त्यांनी निवडून दिले आहे ते सुद्धा नाराज झालेले आहेत. त्यामुळे आता स्पर्धक नाही, माझी निवड ही अंतिम झालेली आहे, आजच झालेली आहे. ओके. प्रत्येकजण सर हे पाणी, ड्रेनेज, रस्ते याच्यावरच बोलतात. महागाईबद्दल काही जनतेला काही सांगणार का तुम्ही? महागाईचा मुद्दा हा राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या हातातच असल्यामुळं तो महानगरपालिका हद्दीमध्ये येत नाही, त्यामुळे त्यावर बोलणं योग्य होणार नाही. अच्छा. जनतेला काय आवाहन करणार सर? जनतेला हे आवाहन करणार की ह्या पलटूरामला धडा शिकवला पाहिजे आणि ज्यांच्या भरोश्यावर तुम्ही त्यांना मतदान केलं काहीतरी करतील म्हणून त्यांनी आजपर्यंत काही केलं नाही, तर त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची ही संधी म्हणजे सुवर्ण संधी आलेली आहे आणि ती तुम्ही घ्याल अशी अपेक्षा करतो. ओके. धन्यवाद सर. नमस्कार. सर आपलं शुभेच्छापर 2 शब्द सरांचं. मी दामोदर गोपाळ शेळके, सेवानिवृत्त शिक्षक आहे ओके. आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे अधिकृत उमेदवार सुसंस्कृत आणि उच्च शिक्षित असलेले कॉम्रेड भास्कर लहाने यांना सामाजिक मूलभूत व आताच त्यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये जे काही प्रश्न उपस्थित केले त्या सर्व प्रश्नांची उकल ते चांगल्या प्रकारे करतील म्हणून आम्ही प्रभाग 25च्या प्रभागातील सर्व उमेदवारांनी आता ठाम असा निश्चय केला आहे की यावेळेस मात्र कॉम्रेड भास्कर लहाने यांना प्रचंड मताने निवडून आणायचे आहे आणि आमचे जे काही प्रश्न होते ते त्यांच्याकडून आम्ही हक्काने सोडून घेणार आहे. आपलं काय म्हणणार सर? सराबद्दल 2 शब्द. मी कॉम्रेड काकासाहेब तायडे, सहसचिव तालुका सहसचिव फुलंब्री. या ठिकाणी आमचे मित्र भास्कर लहाने हे या ठिकाणी नगरसेवक या पदासाठी उभे आहेत. तर त्यांचे आमच्या पक्षाचे ते राज्य सचिव मंडळावर सुद्धा कार्यरत आहे. आजपर्यंत त्यांनी त्यांच्या विभागामध्ये खूप प्रमाणात गरीब लोकांची कामं केलेली आहेत. पाण्यासाठी आंदोलनं केलेली आहेत. बऱ्याचशा गोष्टी त्यांनी या ठिकाणी केलेल्या आहेत आणि एक स्वच्छ प्रशासक म्हणून हे आमचे नेते या ठिकाणी जनतेने त्यांना निवडून देण्यात यावं असं मी माझ्या वतीनं जनतेला आवाहन करतो. सर आपण 2 शब्द बोला. मी कॉम्रेड CM रिंगे, राहणार प्रकाशनगर पूर्व, संभाजीनगर. कॉम्रेड भास्कर लहाने हे त्यांच्या लहानपणापासूनच त्यांना लोकसेवेची आवड आहे, लोकांचं काम करण्याची आवड आहे. तसेच जवळपास 30 वर्षांपासून ते जनतेच्या कामामध्ये आहे. निवडणूक जिंको किंवा हारो लोकांच्या प्रश्नाला ते वाचा फोडण्याचं काम करत आहे. महागाई असो, बेरोजगारी असो किंवा इतर कोणत्याही गोष्टीचं त्यांनी नागरिकांच्या प्रश्नाला घेऊन लढाई देत असतात. आणि तसेच सध्या परिस्थितीमध्ये एकनिष्ठ आणि पक्षनिष्ठ आणि प्रामाणिक आणि कोणताही निष्कलंक असं व्यक्तिमत्व असलेले उमेदवार भेटणं अवघड आहे. तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाने त्यांना प्रभाग क्रमांक 25मध्ये त्यांना उमेदवारी दिलेली आहे. तर मला आशा आहे कॉम्रेड भास्कर लहाने यांची निशाणी विळाकडी या निशाणीला जनतेने बहुमोल मत देऊन निवडून आणतील ही माझी अपेक्षा आहे. ओके. धन्यवाद सर. सर आपण बोलाल का? मी कॉम्रेड प्रवीण मुरलीधर घाटविसावे, राहणार रामनगर. आता कॉम्रेड भास्कर लहाने रामनगर आणि म्हाडा कॉलनी सर्वांचे परिचित असल्यामुळे
त्यांना सगळेजण चांगला व्यक्ती म्हणून ओळखीचे आहेत आणि त्यांना मतदान करण्यासाठी आता यावेळेस खूप चांगली संधी आली. आम्हाला चांगला रिस्पॉन्स भेटलेला आहे की संधी असल्यामुळे सर तुम्हाला आम्ही एक चान्स यावेळेस नक्की देऊ एवढे सांगितले आणि त्यामुळे आमचे जिंकण्याचे चान्स जास्त आहेत. ओके, धन्यवाद सर.